दक्षिण भारतातील प्राचीन राज्य या पाठाच्या आता आपण पुढच्या उपक्रमामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण प्रवेश करतोय चालुक्य राजघराण्यामध्ये. चला तर आत्ताच आपण सातवाहन घराणं बघितलं. आता आपण चालुक्य राजघराण्यामध्ये प्रवेश करतोय. तर कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता ही अतिशय बलशाली होती. ह्याच्यामध्ये वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचोरी इत्यादी सत्तांचा समावेश होतो आणि या सर्वांवर चालुक्य राज्यांनी वर्चस्व असं प्रस्थापित केलं होतं. त्याच्यानंतर पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये चालुक्य घराण्याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर कर्नाटकातल्या बदामी येथे त्याची काय होती? राजधानी सुद्धा होती. आणि बदामीचं प्राचीन नाव हे वातापी असं होतं. काय होतं? वातापी. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धन आठवला? हर्षवर्धनाचं आक्रमण हे परतावून लावलं होतं. त्याच्यानंतर बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध जी मंदिरं आहेत, ही चालुक्य राजांच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेलेली आहे. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? पुढे जाऊया. चला. आता आलं पल्लव राजघराणं. आता बघा उजव्या बाजूला तुम्हाला दिसतच आहे एक मंदिराचं चित्र. दिसलं? चला आपल्या उपक्रमात जाऊया. तर आता पल्लव राजसत्ता ही दक्षिण भारतातील अजून एक प्रबळ अशी राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती आणि महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार असा पल्लव राजा होता. पल्लव राजांचं आरमार सुद्धा प्रबळ आणि सुसज्ज असं होतं. म्हणजे त्या काळामध्ये प्रत्येक राजा हे आपलं सैन्याचं उदाहरणार्थ सैन्य, आरमार दळ किंवा लोकोपयोगी कामं हे ह्याच्यासाठी अतिशय कर्तव्यदक्ष असे सगळे हे राजे होते, ज्यांचा आता आपण अभ्यास करतोय. त्याच्यामध्येच एक आहे ते हे पल्लव. त्याच्यानंतर त्याच्या काळामध्ये या पल्लव राजाच्या काळामध्ये भारताचा हा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. कारण हे जे राजे होऊन गेले त्यांनी ते तिथपर्यंत सीमित असे न राहिले, तर त्यांनी अजून व्यापार वाढवला, व्यवसाय वाढवले. परदेशातल्या लोकांशी, जवळपासच्या लोकांशी व्यापारी संबंध हे अजून चांगले मैत्रीपूर्ण केले आणि मजबूत केले. आणि त्याच्यामधूनच मग देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार हा भरभराटीला आला. आणि मग युवांग श्वांग याने कांचीला सुद्धा भेट दिली होती. बघा युवांग श्वांग जसा भारतभर पूर्वी फिरला तसा आपल्या ह्या इतिहासामध्ये सुद्धा आपण त्याचा सारखा उल्लेख बघतच आहे. तर मग जेव्हा तो कांचीला त्याने भेट दिली तेव्हा त्याच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायानं वागवलं जाईल असं त्यानं म्हटलं आहे. प्रत्येक वेळा आपण बघितलं की हे जे काही प्रवासी आपल्या देशामध्ये आलेले आहेत त्यांनी भारताचं अतिशय गौरवयुक्त असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, आपलं दक्षिण आहे, उत्तर आहे. प्रत्येक देशामध्ये जिथे जिथे ते गेलेले आहेत तिथल्या तिथल्या जे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, राजाबद्दल आहे, लोकांबद्दल आहे, ती त्यांनी ह्यामध्ये मांडून ठेवलेली आहे. आणि ते आपल्या भारतासाठी अतिशय गौरवपूर्ण अशी गोष्ट आहे की आज आपण आपल्या भारताचा आपल्याला किती अभिमान आहे की आपण आपल्या भारत देशात राहतो आणि आपला भारत देश हा प्राचीन काळापासून किती न्यायतेने, समतेने आणि अतिथी लोकांबरोबर किती आदरातिथ्याने वागत असेल सगळ्यांशी. त्याचा आपल्याला खरोखरच अभिमान बाळगला आहे पाहिजे आणि आपल्याला अभिमान आहेच आहे. पुढे जाऊया. आता आपण बघूया की हे बघा महाबलीपुरम इथलं हे रथ मंदिर आहे. म्हणजे खास करून मंदिराचंच हे वैशिष्ट्यपूर्ण असं बनवलेलं आहे. आता आपण फक्त चित्र बघतोय. जर का तुम्ही प्रत्यक्षात जर भेट दिली ह्या मंदिरांना, रथ मंदिरांना किंवा दुसऱ्या कुठल्या मंदिरांना, तर तुम्ही नक्कीच त्याचा उल्लेख तुमच्या छायाचित्रामध्ये आणि आपल्या लेखनामधून करून ठेवा. पुढे जाऊया.
तर महेंद्र वर्मनाने पल्लव राज्याचा विस्तार केला आणि तो स्वतः नाटककार होता. म्हणजे काही राजे असे होते, की त्यांनी ते पराक्रमी पण होते, पण त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा काही गुण त्यांनी जोपासलेले होते. जसं की वीणा वादन, नाटककार अशा रीतीने. मग या महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मननं चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचं आक्रमण हे परतावून लावलं होतं. आणि मग त्याच्या कारकिर्दीमध्ये हे महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिरं ही खोदवली गेली. बघा ती दगडातून घडवली जात आहे. म्हणजे मोठा डोंगर किंवा टेकडी असते आणि मग त्याच्यामध्ये हे कारागीर जाऊन ठाकठोक करून हे लेण्या घडवतात. आणि असे उत्कृष्ट कामगार अर्थात आपल्या भारतामध्येच आपल्याला आढळून आले. आपण वारंवार यांचा उल्लेख आणि त्यांचं केलेली ही संपूर्णपणे जे काही कृती आहेत ते आपण बघत आहोत. म्हणजे ही रथ मंदिरं अखंड पाषाणात खोदलेली आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं तेच. पुढे जाऊया. आता राष्ट्रकूट राजघराणं ह्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती अजून घ्यायची. बघा आपल्याला उजव्या बाजूला वेरूळ येथलं कैलास लेणं दिसतंय. किती उत्कृष्ट केलेलं आहे बघा ते बांधकाम, त्याचं लेणी, कोरीव काम, त्याचे स्तंभ. अर्थात काही काळ आता गेलेला आहे, त्याच्यामुळं काही पडझड पण झाली असणार. पण परंतु तरी सुद्धा आजपर्यंत हे प्रतिकृत्या आपल्याला त्या काळचे संपूर्णपणे आपल्याला दर्शन इथं दाखवतायत. तर राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळामध्ये त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. म्हणजे अखंड भारतच म्हणा. तर आता दंती दुर्ग या राजानं प्रथम त्याची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कुठं केली? महाराष्ट्रात. आणि कृष्णराजा पहिला यानं वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर हे खोदवलं. इथपर्यंत आले लक्षात? जाऊया पुढे. चला. तर आतापर्यंत आपण प्रामुख्यानं प्राचीन भारतातल्या विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. इथपर्यंत. बरोबर? त्यांच्या प्रतिकृत्या बघितल्या, त्यांचे पराक्रम बघितले, त्यांचे स्वतःचे जे गुण होते ते त्यांनी कसे जोपासलेले ते सुद्धा आपण बघितलं. आणि मग आता आपण पुढच्या पाठामध्ये भारतातल्या काही सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा हा घेणार आहोत. चला तर मग जाऊया आता आपण पुढे. आता माहित आहे का तुम्हाला याच्यामध्ये आपण बघणार आहोत थोडीशी माहिती आहे की पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पेरिप्लस म्हणजेच हे माहिती पुस्तक आहे आणि एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच एक भाग होत. आणि पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र त्याचं हे माहिती पुस्तक. तर आपण ह्या पुस्तकामध्ये जो लिहिणारा जो मनुष्य आहे तो इजिप्तमध्ये राहणारा होता आणि भारताचा समुद्र किनारा बघा, भारताचा समुद्र किनारा, इराणचं आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या संपूर्ण दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती या पेरिप्लस मध्ये आपल्याला मिळते. बॅरी गाझा म्हणजेच भडोच, नालासोपारा, कल्याण, मुझिरीस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख या पेरिप्लस मध्ये आहे. मुझिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारं हे एक प्राचीन बंदर होत आणि आज ते अस्तित्वात नाही. पुढे जाऊया. नाणेघाट आपण बघितलं होतं, ह्याच्यामध्ये लेण्यांबद्दल काही आपण माहिती बघितली होती. तर आता आपण अजून माहिती बघूया. तर पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला हा घाट रस्ता म्हणजेच नाणेघाट या नावाने ओळखला जातो. आणि 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आलेला आहे. आणि पूर्वी हा घाट देश आणि कोकण यांच्यामधला मुख्य व्यापारी मार्गांपैकी असा एक होता. आणि व्यापार आणि वाहतूक यांच्यासाठी हा घाट रस्ता वापरला जायचा. आणि कोरलेला रांजण आजही येथे पाहायला मिळतो. काय बघायला मिळतो? कोरलेला रांजण. आणि नानई घाटातल्या ह्या लेण्यामध्ये
सातवाहन राजांच्या मूर्ती, प्राचीन शिलालेख हे आहेत. तसंच सातवाहन राजा आणि राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णन देखील या शिलालेखामध्ये केली गेलेली आहे. बघा, ही आपल्याला अतिशय उत्कृष्ट आणि महत्वाची माहिती या छोट्या छोट्या फितीमधून मिळते. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? तर थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. महेंद्र वर्मनची कामगिरी, त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करायचंय आणि मुझेरिस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात ही होत असे. चला तर मग आता अजून काय काय आपल्या आपल्या धड्यामध्ये अजून काय काय आहे, आपण अजून त्याच्यामध्ये आतमध्ये शिरूया पुढच्या धड्यामध्ये. चला तर